नमस्कार. आज आपण दुसरा चॅप्टर सुरू करणार आहोत. भारताच्या 11व्या योजनेचे उद्दिष्टे व परीक्षण. तर भारतामध्ये काही पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आले 1951 पासून. त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला 1947मध्ये, तेव्हा देशाचा विकास कशा पद्धतीने व्हावा म्हणून त्यावेळेस काही पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आणि त्या योजनेच्या माध्यमाने देशाच्या विकासाच्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद करण्यात आल्या आणि पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी योजना आयोगाच्यानुसार त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या. तर पहिली पंचवार्षिक योजना त्यांनी 1951 ते 56 या कालावधीमध्ये त्यांनी सुरू केलेली होती. दुसरी म्हणजे 5 वर्षाचा कालावधी घेतला आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये किती विकास व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी योग्य ते उद्दिष्टे समोर ठेवून त्या ठिकाणी त्या विकासाच्या मार्गाने त्या ठिकाणी लागू लागले. त्याच्यात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी कृषीला असा एक विशेष भर दिलेला होता की भारतामध्ये भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्या ठिकाणी कृषीवर अवलंबून असणारे बहुतांश लोकांचा योग्य तो विकास व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कृषी क्षेत्राचा म्हणजे कृषी क्षेत्रावर त्या ठिकाणी भर दिलेला होता. ही पहिले पंचवार्षिक योजना होती. परंतु आपल्याकडे यामध्ये 11वी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे व परीक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर प्रथम म्हणजे पहिले 10व्या पंचवार्षिक योजनेच्या थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल की कशा पद्धतीच्या योग्य तो विकास म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय घडलं तेव्हा त्या ठिकाणी 11वी पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी ठरवण्यात आली. तर जी 10वी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं की 10व्या योजना काळात म्हणजे 10वी योजना काळ होता म्हणजे जो 10वी पंचवार्षिक योजना ते 2002-03 ते 6-7 या कालावधीमध्ये होती. तर अर्थव्यवस्थेचा सरासरी वृद्धी दर 7.6% एवढा होता. आतापर्यंत सर्व योजना काळातील सरासरी वृद्धी दरापेक्षा हा वृद्धी दर हा जास्त होता. म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या आधी ज्या 9 पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला होता म्हणजे तो जो कालावधी ठरवलेला होता त्यामध्ये काही उद्दिष्ट ठरवलेला होता. तर त्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा जो सरासरी वृद्धी दर होता हा जो 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेला होता त्यापेक्षा खूप कमी होता. आणि हा जो सरासरी दर होता हा खूप जास्त 7.6% एवढा तो दर दर त्यांनी ठरवून दिलेला होता की एवढा विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. 10व्या योजनेच्या शेवटल्या 4 वर्षामध्ये सकल देशीय उत्पादन वृद्धी दर हा 8.6% एवढा वाढला होता. म्हणजे 10व्या योजनेच्या शेवटल्या 4 वर्षामध्ये जे 10वी पंचवार्षिक योजना असते तर 10व्या योजनेच्या शेवटल्या 4 वर्षामध्ये सकल देशीय उत्पादन वृद्धी दर हा 8.6% एवढा वाढला होता आणि त्यामुळे जगातील सर्वात तेजी गतीने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गणना होऊ लागली. म्हणजे या ठिकाणी काय झालं की जे 4 वर्ष होते जे 10वी पंचवार्षिक योजना होती त्या 10वी पंचवार्षिक योजनेची जे शेवटचे 4 वर्ष होते त्या 4 वर्षामध्ये त्याचा GDP 8.6% एवढा वाढला होता आणि तो जगातील सर्वात जास्त म्हणजे तेज गतीने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गणना केली. म्हणजे भारतात एवढा विकास कोणत्याच दुसऱ्या देशाने त्या ठिकाणी गाठलेला नव्हता. बचत व गुंतवणूक यांच्या टक्केवारीत वाढ झाली त्यामुळे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढू लागला. म्हणजे त्या 4 वर्षामध्ये GDP जेव्हा त्यांनी 8.6% जेव्हा वाढली होती त्या कालावधीमध्ये बचत आणि गुंतवणूकसुद्धा झालेली होती आणि बचत आणि गुंतवणूक झाली म्हणून विदेशी गुंतवणुकीचा सुद्धा ओघ वाढू लागला. म्हणजे विदेशी गुंतवणूकसुद्धा या ठिकाणी
येऊ लागली. तर अशा पद्धतीची ही 10वी पंचवार्षिक योजना होती. परंतु असे असले तरी या आर्थिक विकासाला सर्वसमावेशी विकास मानण्यात येत नाही. आणि याचं कारण म्हणजे एवढा जरी त्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकासाचा दर किंवा वृद्धीचा दर हा जो वाढलेला होता, तरी पण त्याला सर्वसमावेशी विकास त्या ठिकाणी म्हणता येणार नव्हता. बघू त्याचं कारणही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, की पहिलं कारण दिलेलं आहे की औपचारिक गरिबी रेषेखाली असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी 93-94मध्ये 36% होती, ती घटून 2004-05मध्ये 28% झाली. परंतु जनजातीय गरिबात कोणत्याही प्रकारे घट झाली नाही. बघा, त्या GDP जरी वाढली होती, त्या सरासरी वृद्धी दर जरी वाढलेला होता, परंतु त्या ठिकाणी असणारे जे दरिद्र म्हणजे गरिबी रेषेखाली असणारे जे लोक होते, दरिद्र रेषेखाली असणारी जी लोकसंख्या होती, ती लोकसंख्या ही कमी झाली नव्हती. जनजातीच्या गरिबीत कोणत्याही प्रकारे घट झालेली नव्हती. म्हणजे जेवढे गरीब होते तेवढे गरीबच त्या ठिकाणी राहिलेले होते. म्हणून आपण त्याला सर्वसमावेशी विकास असं आपण त्याला म्हणू शकत नाही. दुसरं कारण या ठिकाणी दिलेलं आहे की विपन्नतेच्या निर्देशांकावरून दिसून येते की लोकसंख्येची टक्केवारी जी न्यूनतम जीवनस्तराच्या सुविधासुद्धा प्राप्त करू शकत नाही, ती वाढत आहे. हे पुढील कोष्टकावरून आपल्याला गोष्टीवरून दिसत येईल. पहिला दिलेलं आहे की राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार 0 ते 3 ह्या वयोगटातील 46% बालक ते 2005-06मध्ये कुपोषणाचे ग्रस्त होते. म्हणजे बघा, या ठिकाणी त्यांनी जे सर्वेक्षण केलं राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार 0 ते 3 ह्या वयोगटातील 46% बालक हे 2004-05 या वर्षामध्ये कुपोषित होते. किती? 46% लोक, 46% बालक. आणि म्हणून त्याचा जो विकास आहे हा सर्वसमावेशी नव्हता. दुसरं नेक्स्ट अजून दिलेलं आहे की मानव विकास सूचक उदाहरणार्थ साक्षरता, माता व बालक मृत्यूदर दर्शवितात. ही या बाबतीत भारताच्या प्रगतीचा वेग मंद असून ह्या बाबतीत भारत एशियातील बऱ्याचशा दरापेक्षा मागे आहे. म्हणजे या ठिकाणी जे साक्षरतेचा दर आहे, माता व बालक मृत्यूदर आहे, हा कमी झालेला नव्हता. मानव विकास सूचकांक जो सर्वेक्षण करत असते त्या माध्यमाने या ठिकाणी त्याचा योग्य तो जो विकास आहे, जसं साक्षरतेचा दर वाढायला पाहिजे, माता व बालक मृत्यूदर हा कमी व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने झालेला नाही. आणि म्हणून तो जरी त्या ठिकाणी GDP वाढला असेल तरी त्या ठिकाणी आपण सर्वसमावेशी त्याला विकास त्या ठिकाणी मानता येणार नाही. नेक्स्ट दिलेला आहे की या कालखंडात कृषी विकासाचा दरही केवळ 2.1% वाढला होता. जरी बाकीच्या क्षेत्रामध्ये विकास झालेला असेल तरी कृषी क्षेत्रामध्ये फक्त 2.1% एवढा वाढलेला होता. आणि त्यावर असणारी जी जीविका करणारे जे लोक होते ते खूप जास्त होते. समोर 99-2000 या कालावधीत वर्तमान दैनिक स्थिती बेरोजगारी दर हा 7.3% होता. बघा, 1999-2000 या कालावधीत वर्तमान दैनिक स्थिती बेरोजगारी दर हा 7.3% होता. तो 2004-05मध्ये वाढून 8.3% झाला. तसेच रोजगारीचा दरही या ठिकाणी घसरले. म्हणजे या ठिकाणी योग्य तो विकास झाला किंवा सर्वसमावेशी विकास झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर आहे 11व्या योजनेची उद्दिष्टे. आतापर्यंत जे आपण पाहिलेलं होतं तर त्या ठिकाणी आपण 10व्या पंचवार्षिक योजनेबद्दल पाहिलेला होता. आता आपण पाहणार आहोत की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या पद्धतीचा काय उद्देश ठेवून त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ लागला. संपूर्ण देशाकरिता सकल देशीय उत्पादन 9% नेण्याची दिशा ह्या योजनेने ठेवलेले होते. बघा, कारण याच्यापूर्वी जो म्हणजे त्यांचा जो GDPचा जो दर होता हा 8.6% होता.
आणि म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याने पुन्हा वाढवला आणि 9% नेण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवले. याचा अर्थ की दरडोई GDPमध्ये 7.6% वार्षिक वृद्धी व्हावी व त्यामुळे GDP 10 वर्षात दुप्पट व्हावे. या योजनेचे उद्दिष्ट फक्त तीव्र विकास नसून समावेशी विकास हे सुद्धा याचे कारण आहे. कारण यामुळे लोकांच्या जीवनाची गुणवत्ता प्रामुख्याने अनुसूचित जाती, जनजाती, इतर मागासलेल्या जाती व अल्पसंख्याक यांच्या परिस्थितीत निश्चितपणे सुधारणा व्हावी असावी. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की ही जी पंचवार्षिक म्हणजे ही जी 11वी जी पंचवार्षिक योजना होती त्यापूर्वीची जी 10वी पंचवार्षिक योजना होती त्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 7.6% ज्या पद्धतीच्या म्हणजे 8.6% जो GDPचा दर होता तर तो त्या ठिकाणी वाढवण्यात आला आणि त्या ठिकाणी 9 करण्यात आला. तरच म्हणजे 10 वर्षामध्ये जर दुप्पट विकास जर होत असेल, GDP जर 10 वर्षात जर दुप्पट होत असेल तर त्या ठिकाणी समावेशी विकास म्हणजे बाकीच्या क्षेत्राचा सुद्धा जर विकास होत असेल तर त्याला आपण समावेशी विकास असं सुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये अजून आपल्याला दिलं आहे की याचं कारण दिलेलं आहे की यामुळे जीवनाची जी गुणवत्ता आहे प्रामुख्याने अनुसूचित जाती, जनजाती जे मागासलेले आहेत त्यांच्या योग्य तो निश्चितपणे त्यांच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी समावेशी विकास सगळ्यांचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. बघा 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला म्हणजे 11व्या योजनेची दृष्टी यामध्ये त्यांनी दिलेली आहे की पहिला दिलेलं आहे की ज्यामुळे गरिबीची तीव्रता कमी होईल आणि बेरोजगारीची संधी कायम राहील असा जलद विकास करणे म्हणजे गरिबी कमी करणे आणि रोजगार संधीमध्ये कशा पद्धतीने वाढ करणे हा महत्त्वाचा. दुसरा स्वास्थ्य व शिक्षण ह्यासारख्या अनिवार्य सेवामध्ये वाढ व सुधारणा करणे. स्वास्थ्य व शिक्षण यासारख्या अनिवार्य सेवामध्ये वाढ व सुधारणा करणे हे महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचे उद्देश ठेवून त्या ठिकाणी कार्य त्यांनी सुरू केले. आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना काही लक्ष्याची गरज पडली. तर पहिला आहे की उत्पन्न आणि गरिबी याबाबतीत तर GDPची जी सरासरी वार्षिक वृद्धी 9% करणे त्यांचा लक्ष होता. कारण त्यांनी जे उद्दिष्ट ठेवला तर 9% जर त्यांनी GDP जर सरासरी वार्षिक वृद्धी दर 9% जर ठेवला तर त्या ठिकाणी त्यांचा विकास हा योग्य पद्धतीने होऊ शकेल. दुसरा शेती GDPमध्ये 4% वार्षिक वृद्धी. शेतीमध्ये जी GDP आहे ती प्रत्येकी वर्षी 4%ने वाढली पाहिजे तरच त्या ठिकाणी विकास होईल. अतिरिक्त रोजगाराची संधी 5.8 कोटी एवढ्या कायम ठेवणे म्हणजे अतिरिक्त जे रोजगार आहेत ते 5.8 कोटी एवढ्या कायम ठेवणे म्हणजे ही राखीव ठेवणे. सुशिक्षित बेरोजगारी 5%पेक्षा कमी करणे. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते सुशिक्षित बेरोजगार 5%पेक्षा कमी करणे हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्ट होता. समोर कुशल श्रमिकाच्या वास्तविक मजुरीत 20% वाढ करणे. जे कुशल श्रमिक आहेत अकुशल आणि कुशल असे 2 प्रकार पडत असतात. तर जे कुशल श्रमिक असतात त्या कुशल श्रमिकामध्ये त्या ठिकाणी किती 20%ने वाढ व्हायला पाहिजे म्हणजे त्यांच्या मजुरीत 20%ने वाढ व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा या ठिकाणी त्यांनी उद्दिष्ट ठेवला. त्याच्यानंतर व्यक्तिगणना गरिबी अनुपात 10% घट करणे म्हणजे त्या ठिकाणी जी व्यक्ती गणना गरिबी अनुपात होता त्यामध्ये 10% घट करणे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत तर प्राथमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांचा दर हा 2003-04मध्ये 52.2% होता तो 2011-12मध्ये 20%पर्यंत घटविणे हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा ठरला. त्याच्यानंतर आहे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये न्यूनतम मानदंड विकसित करणे हा सुद्धा महत्त्वाचा. त्याच्यानंतर 0 ते 7 या त्यापेक्षा अधिक मोठ्या असलेल्या व्यक्तीमधील साक्षरता दर हा 2011-12पर्यंत 85% वाढविणे हा सुद्धा या 11व्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्ट होता. हे आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मुले व मुली यांच्यातील साक्षरतेचे असलेले अंतर 2010-12पर्यंत शक्यतो कमी करणे म्हणजे जे मुलीमध्ये जे अंतर आहे मुले व मुली यांच्यातील जे साक्षरतेचे अंतर आहे म्हणजे मुली
कमी शिकतात, मुलं जास्त शिकतात. तर अशा पद्धतीचा जो अनुपात होता, तो जो अंतर होता तो कमी करणे. उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण 2011-12पर्यंत 15% करणे. त्याच्यानंतर तिसरा आहे आरोग्याबाबत, तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करून ते 2011-12पर्यंत 28पर्यंत आणणे व मातृमृत्यूदर हा सुद्धा कमी करणे. त्याच्यानंतर आहे एकूण प्रजनन दर घटवून तो 2011-12पर्यंत 2.1% करणे. 2009पर्यंत सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करणे. त्याच्यानंतर 0 ते 3 या वयोगटातील मुलांच्या कुपोषणाचा जो दर होता तो सुद्धा घटविणे. त्याच्यानंतर आहे स्त्रिया व बालकाच्या बाबतामध्ये त्यांनी काही उद्दिष्ट ठेवले स्त्रिया व बालक यांच्या बाबतीत. तर 0 ते 6 या वयोगटात लैंगिक अनुपात हा 2011-12पर्यंत 935पर्यंत व 2016-17पर्यंत 950 पावे तो वाढवणे. म्हणजे 935पासून ते 950पर्यंत वाढविणे. त्याच्यानंतर आहे सर्व सरकारी योजनांपासून लाभ घेणाऱ्यामध्ये कमीत कमी 33% स्त्रिया व बालक असावेत. म्हणजे यांना 33% त्या ठिकाणी त्यांना योजनेचा लाभ द्यावा. त्याच्यानंतर बाल रोजगार अजिबात राहणार नाही या दृष्टीने उपाययोजना करणे. म्हणजे जे बाल 18 वर्षापेक्षा कमी जे मजूर असतात ते बालमजूर, तर ते राहणार नाही अशी व्यवस्था करणे. त्याच्यानंतर आधार संरचनेच्या दृष्टिकोनातून तर सर्व गावामध्ये व दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना 2009पर्यंत विजेचा पुरवठा करणे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे दारिद्र्य रेषेखाली असणारे जे कुटुंब आहेत त्यांना योग्य तो विजेचा पुरवठा करणे. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व गावांना 2009पर्यंत रस्त्याने जोडणे. म्हणजेच या ठिकाणी दिलेले की 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले जे सेवळे गाव असतील त्या गावांना त्या ठिकाणी 2009पर्यंत त्या ठिकाणी रस्ते बांधणी करणे हा सुद्धा होता. त्यामध्ये पहाडी भागात 500पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर त्या गावांना अशा पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी दिली जाईल. त्याच्यानंतर आहे प्रत्येक गावात टेलिफोनची व्यवस्था करणे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये टेलिफोनची व्यवस्था करावी लागेल. 2016-17पर्यंत सर्व गरिबांकरिता राहण्याकरिता घरे पुरवण्याची व्यवस्था करणे. म्हणजे 16-17 या वर्षापर्यंत सगळ्यांना आवास योजना त्या ठिकाणी देणे, घरे पुरवणे अशी सुद्धा उद्दिष्टे होतं. त्याच्यानंतर आहे पर्यावरणाबाबतीत सुद्धा काही त्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं होतं. पहिलं उद्दिष्ट आहे या ठिकाणी वन क्षेत्रात 5% वाढविणे. वन क्षेत्रामध्ये 5% वाढविणे. त्याच्यात सर्व मुख्य शहरामध्ये 2011-12पर्यंत शुद्ध हवेचा पुरवठा करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेले मानदंड प्रत्यक्षात आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे काय झालं की या ठिकाणी 2011-12पर्यंत जे शुद्ध हवेचा जो पुरवठा करणाऱ्या बाबतीत जे जागतिक आरोग्य संघटन त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं त्याचा प्रत्यक्ष वापर त्या ठिकाणी करणे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना कार्यवाही करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी लागू करणे. त्याच्यानंतर आहे नद्यामधील पाण्याचे प्रदूषण नाहीसे करण्याबाबत 2011-12पर्यंत सर्व शहरी भागातील दूषित पाण्याचा बंदोबस्त करणे. त्याच्यानंतर ऊर्जा कुशलतेत 20% उन्नती करणे. ऊर्जा कुशलतेत 20%ने उन्नती करणे. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेचे काही उद्दिष्ट यामध्ये त्यांनी दिलेलं होतं. तर आपण ते पाहिलेलं आहे आणि बाकी मग नंतर पाहणार आहोत आपण की 11व्या पंचवार्षिक योजनेचे रोजगारीची जी परिस्थिती व परीक्षण हे कशा पद्धतीने त्यांनी केलं ते आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.